पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे चाकण मार्गेच नारायणगाव कडून पुढे नाशिककडे जावी यासाठी आता आंदोलन होताना पाहायला मिळतंय। क्रांतिदिनी हे आंदोलन होताना एकंदरीत दिसतंय। चाकण असेल, त्यानंतर राजगुरुनगर, मंचर आणि पुढे नारायणगाव, संगमनेर अशा विविध ठिकाणी खरं तर हे आंदोलन होताना एकंदरीत पाहायला मिळतंय। पहिल्यांदा ज्यावेळेस MSRDC नी खरं तर हा प्रकल्प हाती घेतला होता त्यावेळेस पुणे नाशिक जो महामार्ग आहे या महामार्गाच्या बरोबरीने किंवा या महामार्ग ज्या पद्धतीने गेलाय त्याच पद्धतीने हा जो रूट आहे तो ठरवण्यात आला होता। मात्र अखेर हा जो प्रकल्प आहे तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेल्यानंतर हा प्रकल्प GMRDA कारण देत हा प्रकल्प अहिल्यानगर मार्गे खरं तर पुढे नेण्यात आल्याचं एकंदरीत जाहीर करण्यात आलं। पोलिसांनीही आपला मोठा बंदोबस्त संपूर्ण चाकण नगरीमध्ये लावल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 10 वाजता हे संपूर्ण जे आंदोलन आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळेल। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खरं तर या आंदोलनाला उपस्थित राहणार जरी नसले तरी या संपूर्ण भागातील जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनांमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे पोलिसांनीही मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे। दृश्य आपण पाहतो याच आंदोलनासंदर्भातली ही दृश्य आहे। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहिली। कशा प्रकारे रस्ता रोको करण्यात आलेला आहे, गाड्या आडव्या लावून रस्ता रोको करण्यात आलाय। तर हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत, हातामध्ये फलक, हातामध्ये झेंडे घेऊन हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। दरम्यान सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। महामार्ग आहे तो या आंदोलकांनी या ठिकाणी रोखलेला आहे। एका बाजूला पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित आहे। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती सरळ मार्गानेच व्हावी अशा स्वरूपाची मागणी त्यांची आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी खरं म्हणजे या समृद्धी महामार्गावर आंदोलनाची परवानगी नव्हती, मात्र या सगळ्या आंदोलकांनी मात्र या ठिकाणी गनिमी काव्याने येऊन या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर गेल्या अनेक मिनिटांपासून हे आंदोलन खरं म्हणजे केलं जात आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की खाली सुद्धा या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जे आंदोलक आलेले आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या दरम्यान ताब्यात घेण्याची कारवाई आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। जेल भरो आंदोलन खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान केलं जात आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर जे समृद्धी महामार्ग ज्यांनी रोखून धरलेला आहे त्या सगळ्या दरम्यान आपण बघतोय की या ठिकाणी सत्यजित तांबे यांना सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। एकूणच ही संपूर्ण जे आहे ते आंदोलन आता सध्याच्या घडीला या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान आता या आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। आपण बघतोय की सत्यजित तांबे यांना सुद्धा या सगळ्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला आंदोलक जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला या सगळ्या दरम्यान दिसून येत आहे। आपण बघतो या आंदोलकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत। आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या दरम्यान सत्यजित तांबेंना ताब्यात घेतलेलं आहे पोलीस प्रशासनाचा की पोलिसांना खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान आंदोलन करत असताना ही सगळी कारवाई करावी लागते। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सुद्धा
जो समृद्धी महामार्ग आहे तो सुद्धा रोखून धरलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर जे आंदोलक आहे ते ज्या वाहनामध्ये सत्यजित तांबे आणि कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत त्यांना या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करताय, गाडी अडवण्याचा प्रयत्न करताय। पोलीस मात्र या सगळ्या दरम्यान आता आंदोलकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यासाठी पुढे घेऊन जात आहे, पोलीस ठाण्याच्या दिशेने घेऊन जात आहे। मात्र सद्यस्थिती जर बघितली तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी समृद्धी महामार्ग सुद्धा जवळपास अर्ध्या तासापासून या सगळ्या आंदोलकांनी रोखून धरलेला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आत्ताची परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी जे आंदोलक आहे ते मात्र या ठिकाणी आपल्या मागण्यांवर ठाम आहे। पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्या दरम्यान उपस्थित आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान या आंदोलकांना समृद्धी महामार्गावर येऊन आंदोलन करण्यासाठीची परवानगी नव्हती, मात्र आता सध्याच्या घडीला या आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्ग या ठिकाणी रोखलेला आहे। मागील बाजूला जर बघितले तर हा संपूर्ण जी वाहनं आहे त्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते त्या ठिकाणची परिस्थिती सध्या आपल्याला समजावून सांगतात आणि या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की आंदोलक आक्रमक झालेले आहेत। पोलीस त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न करत आहेत। सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना गाडीत बसवलेलं आहे, ती गाडी रोखण्याचा आंदोलक प्रयत्न करत आहेत आणि पोलीस सुद्धा आक्रमक झालेले आहेत। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। समृद्धी महामार्ग सिन्नरमध्ये रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलेला आहे, त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला। सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नो रेल नो रेस्ट अशा आशयाचे बॅनर या आंदोलकांनी आपल्या हातात धरलेले आहेत। डोक्यावर आंदोलनाची टोपी सुद्धा घातलेली आहे, हातामध्ये झेंडे आहेत आणि अशा सगळ्या प्रकारे हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सध्या सिन्नरमध्ये सुरू आहे। आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला, पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे ते सत्यजित तांबे, आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। एका आंदोलकाला धरून पोलीस ताब्यात घेत आहेत, पोलिसांच्या गाडीमध्ये भरत आहेत, पोलिसांच्या गाडीमध्ये नेत आहेत, त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहू शकतो आहोत। ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत सिन्नरमधली। थेट अहिल्यानगरला रेल्वे मार्ग नेला आणि त्यामुळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर याचाच निषेध करण्यासाठी, आपल्या मागण्या मांडण्यासाठी म्हणून हे आंदोलन आंदोलकांकडून केलं जात आहे। सिन्नरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। सिन्नरमध्ये सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। सत्यजित तांबेंना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे आंदोलक आणखी आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरलेला आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण आणखी काही सविस्तर तपशील देत आहेत। किरण, मित्रांनो, खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता या ठिकाणी पोलिसांच्या सुद्धा ताब्यात घेतल्याची कारवाई केली जाते। एक समृद्धी महामार्ग रोखून धरलेला होता, ज्या आंदोलकांनी त्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर सत्यजित तांबे यांना सुद्धा काही वेळा त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं। या सगळ्या आंदोलनासाठी नाशिक पुणे जो महामार्ग आहे त्या महामार्गावर आंदोलनाची परवानगी होती, मात्र या सगळ्या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी थेट समृद्धी महामार्ग रोखून धरला आणि त्यामुळे मोठा या सगळ्या दरम्यान पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली होती। जवळपास अर्धा तास हा संपूर्ण जो समृद्धी महामार्ग आहे तो रोखून धरलेला होता। आता पोलिसांकडनं ही संपूर्ण जी कार्यवाही आहे ती केली जाते। आता या ठिकाणी पोलीस स्टॅन्डमध्ये आंदोलकांना ताब्यात घेतलेलं होतं आणि आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांकडनं ताब्यात घेऊन जो समृद्धी महामार्ग आहे सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। अनेक वाहनं जी रोखून धरलेली होती ती वाहनं आता सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्या दरम्यान या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या सगळ्या सूचनेनुसार आता अशी वाहनं जी अडकून पडलेली आहेत ते सुरळीत करण्याचं काम केलं जात आहे। तर म्हणजे नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणारा हा संपूर्ण महामार्ग आहे आणि तो महामार्ग रोखून धरल्यामुळे आणि त्यांची या ठिकाणी मोठी तारांबळ झालेली होती। अनेक वेळ या ठिकाणी थांबून राहावं लागलं होतं। नाशिक पुणे ही जी रेल्वे आहे ती सरळ मार्गाने व्हावी यासाठीचं हे सगळं आंदोलन सुरू असताना त्या आंदोलकांचा जो ट्रॅक आहे तो अचानक बदलला गेल्यामुळे मोठी कसरत सगळ्या निमित्तानं या पोलिसांना करावी लागलेली होती आणि लवकरात लवकर
वाहनं सुरळीत करण्याचा, वाहतूक सुरळीत करण्याचा जो प्रयत्न आहे तो या सगळ्या निमित्तानं केला जातोय. आपण बघतोय की अनेक बस असतील, कार्स असतील, ते या ठिकाणी थांबून आहेत. आंदोलकांनी मात्र या सगळ्या काळामध्ये या सगळ्या त्या वाहन चालकांना या ठिकाणी रोखून धरलेलं होतं. त्यांना मात्र आता या ठिकाणाहून पुढे काढून देण्याचं काम जे आहे ते आता सध्याच्या घडीला केलं जात आहे. विक्रम, धन्यवाद किरण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर या